हॅलो नमस्कार, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर मी आणि आनंदी चाललेलो आहे क्लिनिकमध्ये। आनंदीच्या कानाला थोडंसं जखम झालेली आहे, ती बरी होत नाही आहे, त्यामुळे म्हटलं चला दाखवून येऊया। आणि थांब सर बाजूला। हां, तर त्यासाठी चाललेलं आहे आणि आता काही डॉक्टर देतील मलम काय वगैरे तर घेऊन येणार आहे आणि तिथून आम्ही आणखी एका जागेवर जाणार आहे। ते तुम्ही पहा कुठे जाणार आहोत आम्ही। आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। कॉफी प्यायला कॉफी। तर आम्ही आलेलो आहे सिद्धी लहान मुलांचे हॉस्पिटल। तर आनंदीचे आमचा फॅमिली डॉक्टर आहे, म्हणजे आनंदीला मी लहानपणापासून जेव्हा झाली तेव्हापासून याच डॉक्टरांकडे नेतो। आणि अगोदर तिचं नाव हे केलं, मी नोंदणी केलं आणि नंतर मी साईडला येऊन बसले। हा आहे लहान मुलांचं हॉस्पिटल, आम्हाला घरापासून जवळही आहे आणि लहान मुलांचं म्हटल्यानंतर ना तिथं थोडीफार खेळणी असतातच। आणि आमच्या पिल्लूचं तर काही ओळखीचाच दवाखाना गेले की लगे खेळायला जायचं। मग आता मी चेकअप करून आणते, बघते काय म्हणतात डॉक्टर ते। आणि हे पहा, डॉक्टरने जे औषध दिले ते घेऊन यायचं। आणि एक आणखी टूब दिलेली आहे सर्दीसाठी, वाफ घेण्यासाठी, आणि मग ते पण आणायची। पण आनंदी वाफ घ्यायला मला जरा जास्तच त्रास देणार आहे। आणि एवढी सर्दी झाली तरी पण बिचारीला कोल्ड कॉफी प्यायची आणि मला त्रास देते। मला नाही मम्मा मला पाहिजेच असेल, रडत होती। आणि इकडे बघा कसं प्यायचा कार्यक्रम चाललेला आहे। आता घरी गेल्यानंतर औषधाचं कसं होते काय माहिती। मम्मा दोन चॉकलेट कोणी खाल्ले ग? चॉकलेट कुठे माझे? आणि तिथे कोल्ड कॉफी, आईस्क्रीम किंवा चॉकलेट केक घेण्यासाठी ही थोडे फोर्स करत होते। आणि आता औषध प्यायला तिचे नखरे बघा, मला बळच तिला पाजावं लागत होतं आणि काही ऐकायचं नव्हतं। बघितलं ना कसं करते। आणि ते पेन्सिलला डॉक्टर अंकलने दिलेले आहे, किती मीही करते तरी प्यायला नको म्हणते। आणि कॅडबरी दिली तरी ऐका नाही म्हणली, फक्त कॅडबरी दे, मला औषध नको। आणि मग बरी कशी होणार, म्हणून माझं फोर्सफुली चाललेलं होतं तिला पाजायचं, बळजबरी आपलं। आणि बघितलंच का कसं करते। कोणत्याही मुलांना औषध पाजणं खरंच खूप कठीण आहे आणि ती आईची खरंच खूप मोठी कसोटी आहे। बाळ आजारी पडल्यानंतर ना ती आईलाच निम्मा आजार पण येतो असं काही, कारण ती बघितलंच ना केवढं त्रास देते। सगळी मुलं तशीच त्रास देतात। तर तिला कानाला जखम झाली होती, ती बरीच होत नव्हती, त्यामुळे आम्ही त्याच्यासाठीच गेलो होतो स्पेशली। आणि मग ते केलं, तिला ते औषध पण लावून घेतलं कानाला। आणि आता तिचं बीळ पूर्णपणे बुजणार, कारण ती जखम बरी होण्यासाठी लावलेला आहे। तर तुझ्या मध्ये एवढे कर दिले औषध पिऊन। आता आमचं पिल्लू औषध पेलेलं आहे। आणि आता मी काय लावले कानाला औषध लावले बाळाने आमच्या। आणि औषध पण छान छान पेलं, न त्रास देता। औषध लय गोड आहे हा। आणि सगळ्या मुलांनी औषध प्यायचं, कारण गोड असतं आणि तब्येत छान होती, आजारी राहत नाही। हा मम्मी केस अशी देते, इतकी सवय अशी करायची। आपल्याला केस वाढवायचे। हो, केस वाढवायचे तर आम्हाला खाली घ्या माझं। बाय, टेक केअर, चॅनलला सबस्क्राईब करून जा। हॅलो नमस्कार, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आणि आता मी चाललेले आहे हॉस्पिटलला, बारामतीला। तर बघूया आज काय काय होते। आणि आज आहे बोरनाव, पिल्लूची आणखी करायची आहे। तर म्हटलं चला थोडी खरेदीही करूया आणि एका कामात दोन कामेही होतात। तर गाईज तुम्ही पण कंटिन्यू करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। आणि चला तर आपण जाऊया, आता निघूया, कारण 12 वाजलेले आहेत। शेडला कॉल केला, ते आले असतील खाली। आणि माझं आत्ता आवरलेलं आहे,
जस्ट काम, कारण आज काल संक्रांतीचा एवढा पसारा होता की आवरणं खूप कठीण होतं आणि इतकं थकावा आलता की डायरेक्ट सकाळी 9 वाजता उठले मी. आणि 9 वाजता उठून सगळं भांडे वगैरे रात्रीचे तसे ठेवले होते, कॅपॅसिटीच नव्हती, तर सकाळी क्लीन केली. आणि आज काय स्वयंपाक बनवलंच नाही, नाश्ता केला. नाना पण सकाळी नाश्ता करूनच गेले ऑफिसला आणि नानींना आज उपवास मंगळवार, सो त्यांनी खिचडी केली. आता तेवढे खिचडीचे भांडे वगैरे आणि आता आवरलेलं आहे माझं पण. आणि चला तर आपण निघूया, कंटिन्यू करा. तर मी आत्ता बारामतीला चाललेले आहे आणि त्या अगोदर मला माझी मशीन रिपेअर करायला टाकायची आहे. नोवेलची घेतली पण काही सारखा प्रॉब्लेम होतो आहे, ते काही कळत नाही आहे. शीट वैतागलेले आहेत माझ्यावरती, पिल्लून मी बसलेलो आहे. मशीन पण घेतलेली आहे, आधी मशीन टाकणार आणि मग बारामतीला जाणार. तर आता मी निघालेलो आहे बारामतीला. स्वतः मला हॉस्पिटलमध्ये टाकायचे आहे. 2 व्हिडिओ ॲड केलेले आहेत, ते हॉस्पिटलचे व्हिडिओ आहेत म्हणून. आणि हे पहा, मी आलेले आहे हॉस्पिटल बारामती पुढे, म्हणजे मॅडमकडे आलेले आहे. मला मामाचं चेकअप करायचं आहे त्यामुळे. आणि मग म्हटलं बिगोनमध्ये ट्रीटमेंट घेतली पण काही एवढं फरक वाटत नाही, तर म्हणून मी म्हटलं चला बारामतीला जाऊन घेऊया. आणि मी आल्यानंतर थोडासा व्हिडिओ, काही नंबर काही जास्त नव्हते. मी अगोदर सकाळपासून कॉल करत होते पण कॉल काही त्यांनी रिसीव केला नाही, त्यामुळे मग मला तिथे डायरेक्टली जाऊन लागलं. पण मॅडमकडे नंबर नव्हते, 1-2 नंबर होते, लगेच माझा नंबर होता, त्याच्यामुळे मला काही जास्त वेट करावं लागलं नाही. मग आता बघूया पुढच्या दिवसभराचं. आता मी आलो होतो महाराजाला, पण महाराजाचं शिफ्टिंग झालेलं आहे, तर आता इथे भेटत नाही गुजराती थाळी. तर महाराजा शिफ्ट केलेला आहे दुसरीकडे आणि मग आम्ही तिकडे आलो आणि थोडं ॲड केलेलं आहे त्यांनी डिशेसमध्ये. आणि खरंच खूप हेल्दी आणि छान आहे. शेटला मला दोघांनाही आवडतं, नॉनव्हेजपेक्षाही खरंच बेटर आहे. नॉनव्हेज पण आवडतं पण तिथं आल्यानंतर हे आवडतं. आणि मी व्हिडिओ मोकळे आणि माझं अकाउंट खोलायचं होतं. शेट म्हणले चल तुझं अकाउंट पण खोलून घेऊया, कारण तुला तुझ्या यूट्यूबच्या इन्कमसाठी किंवा तुला लागेनच म्हणून. मी अगोदर फेडरल बँकमध्ये काढलं होतं पण त्याचं काही एवढं हे नाही, म्हणून मग आम्ही आलो होतो बारामतीला. ते लगेच शेटच्या ओळखीचे आहेत ते, त्यामुळे आम्हाला लगेच भेटणार होतं. त्यामुळे शेट म्हणले चला 10 मिनिटात आपण काढून घेऊन येऊया, परत काही स्पेशली होणार नाही म्हणून. तर बघूया चला. तर आता मी रबडी घेऊन बारामतीला बाय बाय करून निघालेलो आहे बिगवनला. तर चला. तर गाईज आता आलो आम्ही, जे दुपारी मगाशी आलो, लेट झालं. त्यानंतर स्वयंपाक वगैरे केला मी आणि आता आवरलेलं आहे. आणि असलं थंडीचा गार वारा सुटला आहे ना, नको नको होते. आणि त्यामुळे मला सकाळी उठून पण वाटत नाही, हेच चालायचं आहे मग, त्याच्यामुळे राहते. आणि जस्ट आता आवरलं. नाना नानी पण आनंदी चालायला गेलेले आहे, मी बसलेले आहेत. आणि शेट, आनंदी आणि मी तिघं पण आम्ही आजारी आहोत. आणि आता दोघांचा स्वयंपाक केला, स्वयंपाक एक्स्ट्रा केला. शेटला आता गोळ्या खायच्यात. आमच्या दोघींपेक्षा शेटची जरा जास्तच हे झालेलं आहे, विकनेस त्यांना भरपूर आलेला आहे. त्यानंतर आम्ही बँकेत पण थांबलो. माझं अकाउंट, नवीन अकाउंट काढलं तिथे बँकमध्ये. आणि आता आवडलेलं आहे. आता शेटला परत नंतर जेवण देणार. आणि मग आणि असली मग अशी जेवण केल्यानंतर नसली झोप लागली होती बापरे. आणि त्यातून मी पाणी पिले ना, म्हणजे हेच झाले सगळं. त्यामुळे गाईज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.